नागपंचमी सणाचे महत्त्व. एका गावात रोहन नावाचा मुलगा राहत होता. त्याला साप खूप आवडायचे, पण तो त्यांना कधीही त्रास देत नसे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी आजीने रोहनला या सणाचे महत्त्व सांगितले. उद्या नागपंचमी आहे, नागदेवतेची पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी रोहनने घराच्या भिंतीवर नागदेवतेचे सुंदर चित्र काढले. त्याने फुले, हळद-कुंकू वाहिले आणि नागदेवतेला नमस्कार केला. नागदेवता आमचे रक्षण करा असे म्हणाला. तेवढ्यात एक नाग जवळ आला. रोहन शांत राहिला आणि सुरक्षित अंतर ठेवले. रोहनला खूप आनंद झाला. त्याने मनोभावे नागदेवतेला नमस्कार केला. तेवढ्यात काही मुले आली आणि गमतीने सापाला पकडण्याची भाषा करू लागली. चला पकडूया सापाला, खूप मजा येईल असे म्हणाले. रोहनने त्यांना थांबवले. तो म्हणाला, सापांना त्रास देऊ नका, ते निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहेत. ते आपले मित्र आहेत, त्यांना त्रास देऊ नका. मुलांना आपली चूक समजली. त्यांनी रोहनची माफी मागितली. नागाने सगळ्यांकडे पाहिले आणि शांतपणे तो आपल्या बिळात परत गेला. सगळ्या मुलांनी ठरवले, आपण सापांना मारणार नाही, त्यांचे आणि निसर्गाचे आपण रक्षण करूया. आजीने रोहनचे कौतुक केले. शाब्बास रोहन, तू खरा शहाणा आहेस. ती म्हणाली, तू खरा नागमित्र आहेस. शिकवण: सापांचा सन्मान करा आणि निसर्गाचे रक्षण करा.